सर्वांचं दळवी डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण दहावीच्या इंग्लिश ग्रामरची जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण सिंथेसिस म्हणजेच वाक्य एकत्रीकरण याचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूयात सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे वाक्य एकत्रीकरण. वाक्य एकत्रीकरण. तर मित्रांनो, हे जे वाक्य एकत्रीकरण आहे किंवा सिंथेसिस जे आहे, सर्वसामान्यपणे आपण जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा वेगवेगळी वाक्य बनवतो. एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुणाबद्दल बोलत असतो. आणि एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीच्या गुणाबद्दल बोलत असताना लहान लहान वाक्य आपण तयार करतो. मग जर अशी ही लहान लहान वाक्य जी आहेत किंवा छोटी छोटी जी वाक्य आहेत ती जोडण्याच्या काही पद्धती आहेत. मग हीच अशाच या लहान लहान वाक्य आपण एकत्रित केली तर आपण मत मांडत असतो आणि अशा प्रकारे मत थोडक्यात आपलं सांगता येतं. शॉर्ट बट स्वीट जर आपण आपलं मत मांडलं तर वाक्याची ही एक एकत्रीकरणाची ही जी पद्धत आहे, अशी छोटी छोटी वाक्य जोडून जे एक वाक्य, मोठं वाक्य किंवा असे वाक्य तयार करता येत असतात. मग अशा या वाक्याच्या पद्धतीलाच आपण वाक्य एकत्रीकरण असं म्हणतो, सिंथेसिस म्हणतो. वाक्य एकत्रीकरणाच्या एकूण 3 पद्धती आहेत. एक पहिली पद्धत आहे वाक्य एकत्रित करण्याच्या किती पद्धती आहेत, सिंथेसिसच्या 3 पद्धती आहेत. ती म्हणजे पहिली पद्धत आहे, पहिला प्रकार आहे सिंपल सेंटेन्स. यालाच आपण मराठीमध्ये साधे वाक्य असं म्हणतो. साधे वाक्य. सिंथेसिसच्या 3 पद्धती आहेत. एक पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सिंपल सेंटेन्स. दुसरा प्रकार कंपाउंड सेंटेन्स. आणि तिसरा प्रकार आहे मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ही वाक्याची जी 3 पद्धती आहेत सिंथेसिसच्या, याला सिंपल सेंटेन्सला मराठीमध्ये साधे वाक्य असं म्हणतात. साधे वाक्य किंवा केवळ वाक्य किंवा आणखी एक नाव आहे ते म्हणजे शुद्ध वाक्य. शुद्ध वाक्य असं सुद्धा याला नाव आहे मराठीमध्ये. तर हे सिंपल सेंटेन्स आहे. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स दुसरा जो प्रकार आहे कंपाऊंड सेंटेन्सला मराठीमध्ये संयुक्त वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्य. आणि वाक्याचा तिसरा जो पद्धत आहे त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. मिश्र वाक्य. तर मग या वाक्य एकत्रीकरणाच्या 3 पद्धती आहेत. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आज आपण अभ्यासात आहोत सिंथेसिस. तुम्हाला याच्यावर 2 ते 3 मार्क्स, 2 मार्क्स तर फिक्स विचारले जातात. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. लक्ष करून हा व्हिडिओ पहा. सिंपल सेंटेन्स जे आहे, साधं वाक्य, त्याच्यामध्ये या वाक्याची रचना जी असते ते S + V + O अशा प्रकारची रचना असते. दिलेलं जे सेंटेन्स आहे एकच कर्ता असतो, एकच क्रियापद असतं. या वाक्यामध्ये एकच कर्ता, एकच क्रियापद दिलेलं असतं. S + O + C पण असू शकतो. समजा C म्हणजे कॉम्प्लिमेंट, S म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, जे काही इतर शब्द, पूरक शब्द असतात वाक्यामध्ये ते. आणि त्यानंतर म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये दोन वाक्य असतात किंवा 3 वाक्य असतात. त्या 2 किंवा 3 वाक्याचं एकच वाक्य, एकच सिंपल सेंटेन्स बनवणं. साध्या वाक्यामध्ये किंवा सिंपल सेंटेन्स मध्ये रचना कशी असते, त्याच्यामध्ये एकच कर्ता दिलेला असतो आणि एकच क्रियापद असतं. तर कंपाऊंड सेंटेन्स जे असतं यामध्ये यात जी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत,
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून या म्हणजे ही वाक्य जोडली जातात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत त्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून मिश्र वाक्य तयार केली जातात. मिश्र संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य जे आहेत, दोन्ही वाक्यातला क्लॉज मेन क्लॉज असतो, दोन्ही वाक्य मुख्य असतात, प्रधान वाक्य असतात, दोन्ही अर्थाच्या दृष्टिकोनातून ते कोणावरही अवलंबून नसतात. अर्थात दोन्ही वाक्यांचा स्वतंत्र निघतो, ते कोणाच्याही म्हणजे दोन्ही वाक्य जे आहेत दोन्ही वाक्यांचा अर्थ स्वतंत्र निघतो, कोणावरही कोणी अवलंबून नसतं. पण मात्र या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तसं नसतं. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक वाक्य मुख्य वाक्य असतं, म्हणजे एक मेन क्लॉज असतो आणि दुसरा सब ऑर्डिनेट क्लॉज असतो, म्हणजे ज्यालाच आपण एक मुख्य वाक्य आणि दुसरं गौण वाक्य असतं. अशा प्रकारे ही वाक्यांची रचना असते. आणि मग आपल्या परीक्षेमध्ये या वाक्यातील वाक्य जर समजा कधी सिंपल सेंटेन्स दिला असेल तर सिंपल सेंटेन्सचं रूपांतर आपल्याला कॉम्पाऊंडमध्ये करायला सांगतात, किंवा कॉम्पाऊंडचं कॉम्प्लेक्समध्ये किंवा कॉम्प्लेक्सचं सिंपलमध्ये. अशा प्रकारे एकमेकांमध्ये वाक्य रूपांतर करायला सुद्धा सांगत असतात किंवा वाक्य एकत्रीकरण करायला सांगतात. तर मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अगोदर जे आहे कशा प्रकारे वाक्य एकत्रीकरण करतात किंवा त्या वाक्यांचा वाक्य आपलं ते वाक्य जे दिलेलं आहे ते सिंपल आहे, कंपाऊंड आहे की कॉम्प्लेक्स आहे हे अगोदर ओळखता आलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याचा उपयोग ते वाक्य आपल्याला कशा प्रकारे बदल करता आला पाहिजे याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. तर चला, पहिला जो प्रकार आहे सिंपल सेंटेन्स मधला त्याचा आपण अभ्यास करूयात. पहिला प्रकार सिंपल सेंटेन्स म्हणजे साधी वाक्य. साधे वाक्य, वाक्याचा पहिला प्रकार आहे सिंपल सेंटेन्स. साधे किंवा केवळ वाक्य. तर या साधे किंवा केवळ वाक्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पहा, साधे किंवा केवळ वाक्य काय आहे. तर वाक्यामध्ये त्याच्याबद्दल लिहा, ज्या वाक्यात एकच विधेय म्हणजेच क्रियापद आणि एकच कर्ता असतो, एकच विधेय आणि एकच कर्ता असतो, अशा वाक्यास सिंपल सेंटेन्स म्हणतात. सिंपल सेंटेन्स असे म्हणतात. सिंपल सेंटेन्स कशाला म्हणायचं आहे, एकच विधेय आणि एकच कर्ता. ज्यावेळी आपणास कधी कधी काय करतात, दोन वाक्य दिले जातात आणि दोन त्या वाक्यांचं रूपांतर सिंपल सेंटेन्स मध्ये करायला लावतात. मग अशा वेळी आपण त्या दोन वाक्याचा एकमेकाशी असणारा जो संबंध आहे तो संबंध लक्षात घ्यायचा असतो. दोन सेंटेन्स दिलेले असतात आणि त्या दोन सेंटेन्स पासून आपले एकच वाक्य, एक सिंपल सेंटेन्स बनवायला सांगितलं जातं, एक साधं वाक्य किंवा केवळ वाक्य बनवायला सांगितलं जातं. मग आपल्याला या दोन्ही मधला जो काही संबंध आहे तो लक्षात घ्यायचा असतो आणि संबंध लक्षात घेऊन ते वाक्य सिंपल सेंटेन्स मध्ये बदलायचं असतं. तर मग अशा वेळेस बदल करत असताना जे काही वाक्यामध्ये आलेले काही क्लॉज आहेत, कोणत्याही प्रकारचा क्लॉज किंवा कंजंक्शन असतील किंवा कनेक्टिव्ह जर असतील त्या वाक्यामध्ये, तर ते या सिंपल सेंटेन्स मध्ये आले नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि वाक्य एकत्रीकरणाच्या मग ह्या पद्धती आहेत, सिंपल सेंटेन्स तयार करण्याची सुद्धा वेगळ्या पद्धती आहेत. मग त्या पद्धती कोणत्या आहेत आपण ते सुद्धा लिहून घेऊयात. सिंपल सेंटेन्स तयार करण्याच्या 5 पद्धती पहा. सिंपल सेंटेन्स तयार करण्याच्या पद्धती. सर्वप्रथम सिंपल सेंटेन्स तयार करण्याची पद्धत कोणती, बाय यूजिंग एन इन्फिनिटिव्ह. बाय यूजिंग एन इन्फिनिटिव्ह.
इन्फिनिटिव्हचा उपयोग करून आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. मग इन्फिनिटिव्ह हे काय असतं आपण याचा अभ्यास केलेला आहे. बाय युजिंग प्रिपोजिशनल फ्रेज, बाय युजिंग प्रिपोजिशनल फ्रेज, त्यानंतर प्रिपोजिशनल फ्रेज जे आहे त्याचा उपयोग करून सुद्धा आपण साधे वाक्य बनवू शकतो. बाय युजिंग नाउन इन अपोजिशन, बाय युजिंग नाउन इन अपोजिशन, त्यानंतर बाय युजिंग पार्टिसिपल, बाय युजिंग पार्टिसिपल, आणि बाय युजिंग an adverbial phrase, by using an adverbial phrase. अशा या 5 पद्धती डबल एकदा सांगतो. जर आपल्याला सिंपल सेंटेन्स तयार करायचे असेल, 2 वाक्य दिले असतील किंवा कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर तुम्हाला साधं वाक्य बनवा अशा प्रकारचा प्रश्न दिला असेल तर ते कशा पद्धतीने बनवतात तर पहा. एकतर आपण इन्फिनिटिव्हचा उपयोग करून साधं वाक्य बनवू शकतो किंवा प्रिपोजिशनल फ्रेजचा उपयोग करून सुद्धा साधं वाक्य बनवू शकतो. बाय युजिंग नाउन इन अपोजिशन, नाउन इन अपोजिशनचा वापर करून, पार्टिसिपल्सचा उपयोग करून, जसे की पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल हे 2 प्रकारचे आहेत पार्टिसिपल्स आहेत, त्या दोन्हीचा उपयोग करून सुद्धा आपण सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. आणि शेवटी आपण या ठिकाणी ॲडव्हर्बियल फ्रेज जे आहे त्याचा उपयोग करून सुद्धा साधं वाक्य किंवा सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. तर मग ते कसे बनवतात याचा आपण आता सविस्तर अभ्यास या पुढे करूया. तर चला पाहूयात. मग सर्वप्रथम बाय युजिंग एन इन्फिनिटिव्ह, इन्फिनिटिव्हचा उपयोग करून सिंपल सेंटेन्स कशा प्रकारे बनवले जातात. बाय युजिंग an infinitive, बाय युजिंग an infinitive, इन्फिनिटिव्हचा उपयोग करून साधं वाक्य कसे बनवतात तर पहा. त्याबद्दल अगोदर आपण लिहून घेऊयात. क्रियेचा हेतू किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी इन्फिनिटिव्हचा वापर केला जातो. खरं इन्फिनिटिव्हचा वापर म्हणजे काय असतं, इन्फिनिटिव्ह काय असतं हे अगोदर लक्षात आलं पाहिजे आपल्याला की एखादं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या अगोदर जर टू वापरला असेल, TO2 तर त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. जसं की समजा राईट हे हा शब्द WRIT राईट हे क्रियापद आहे आणि या राईट या क्रियापदाच्या अगोदर जर टू वापरला असेल तर त्याला म्हणायचं इन्फिनिटिव्ह. आपण क्रियापदांच्या अगोदर मूळ V1 जे असतं, V1 म्हणजे भरपूर क्रियापदाचं पहिलं रूप, त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपापूर्वी जर टू वापरला असेल तर त्याला काय म्हणतात इन्फिनिटिव्ह. मग अशाच पद्धतीनं क्रियापदांच्या अगोदर टू वापरून आपण ते वाक्य कसं बनवू शकतो हे आता अभ्यास करूया. त्याबद्दल आपण थोडं लिहूयात. क्रियेचा हेतू किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी क्रियेचा हेतू किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी क्रियेचा हेतू किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी इन्फिनिटिव्ह चा वापर केला जातो. इन्फिनिटिव्हचा वापर म्हणजे इन्फिनिटिव्हचा वापर म्हणजे
इन्फिनिटीचा वापर म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपापूर्वी, क्रियापदाच्या मूळ रूपापूर्वी टू वापरणे, टू वापरणे, टू वापरावे व वाक्य तयार करणे, व वाक्य तयार करणे तर अशा प्रकारे इन्फिनिटीचा उपयोग करून आपण साधे वाक्य किंवा केवळ वाक्य तयार करू शकतो. तर पहा, फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊयात. जर समजा तुम्हाला दोन सेंटेन्स दिले असतील आणि त्या दोन सेंटेन्स पासून एक साधं किंवा केवळ वाक्य तयार करायला जर सांगितलं असेल तर इन्फिनिटीचा उपयोग करून कशा प्रकारे वाक्य बनवतात पहा. शी हॅड पुढे घ्या. कपिल देव केम इन क्रिकेट टीम. कपिल देव केम इन क्रिकेट टीम. Kapil Dev came in cricket team. He created history in 1 year. 1 day cricket match. He created history. He created history in 1 day cricket match. अशा प्रकारचे दोन सेंटेन्स दिलेत पहा. आपला काय सेंटेन्स आहे? पहिलं सेंटेन्स आहे कपिल देव. पहा डबल एक सांगतोय, दोन सेंटेन्स आहेत. कपिल देव केम इन क्रिकेट टीम हे पहिलं सेंटेन्स आहे आणि त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स ही क्रिएटेड हिस्ट्री इन 1 डे क्रिकेट मॅच. असे दोन सेंटेन्स आहेत आणि आपल्याला वाक्य सांगितलेलं आहे की सिंपल सेंटेन्स बनवा. सिंपल सेंटेन्सचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर मग अशा वेळेस काय करायचे पहा, जे दिलेलं वाक्य सिंपल सेंटेन्स करत असताना कधी काय करायचे, जो वाक्याचा समान भाग आहे, समान भाग तो काढून टाकायचा. दोन समान भागापैकी एकच भाग आपल्याला ठेवायचा असतो आणि एक समान भाग गाळायचा असतो. आणि पण गाळत असताना काय करायचं, इन्फिनिटीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. हे इन्फिनिटी जे आहे क्रियापदाचे जे मूळ रूप असतात त्याच्या अगोदर वापरतात. आता या ठिकाणी पहा, पहिलं वाक्य जे आहे कपिल देव केम इन क्रिकेट टीम, यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, कपिल देव आहे. दुसऱ्या वाक्याचं निरीक्षण जर केलं याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, ही हा सब्जेक्ट आहे. म्हणजे हे दोन्ही वाक्य जे आहेत कोणाबद्दल माहिती सांगत आहेत, तर कपिल देव बद्दल माहिती सांगत आहे. जर दोन्ही वाक्याचा कर्ता जर एकच असेल आणि क्रियापद जरी वेगळी असली तरी सुद्धा दोन्ही वाक्याचा जर कर्ता एक असेल तर मग कर्ता एक असल्यास एक कर्ता काय करायचंय, काढून टाकायचा. मग या ठिकाणी आपण तो सेंटेन्स काय करायचं बघा, कर्ता काढून टाकायचा आणि जे दुसऱ्या वाक्यातलं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन ते या त्या ठिकाणी टू लिहायचंय आणि बाकीचे वाक्य जशाला तसं लिहायचे. बघा कसं करायचंय, पहिलं वाक्य अगोदर जशाला तसं लिहून ठेवा. कपिल देव केम इन क्रिकेट टीम. पहिलं वाक्य आपण जशाला तसं काय केलं आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. कपिल देव केम इन क्रिकेट टीम. त्यानंतर काय करायचंय, दुसऱ्या वाक्याचं ही काढून टाकायचं, जो सब्जेक्ट आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्या मधील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या पूर्वी टू लावायचे आणि ते रूप क्रियापदाचं जे रूप आहे ते काय करायचे, पहिल्या रूपामध्ये या ठिकाणी पहा क्रिएटेड असं होतं. या ठिकाणी आपण काय केले, टू क्रिएट आणि त्याच्या पुढचं जे सेंटेन्स आहे जशाला तसं लिहायचे, टू क्रिएट हिस्ट्री इन 1 डे क्रिकेट मॅच. अशा प्रकारे वाक्य आपण तयार करू शकतो. बघा काय केलेलं आहे हे सांगतो. कपिल देव केम इन क्रिकेट टीम, ही क्रिएटेड हिस्ट्री इन 1 डे क्रिकेट मॅच. तर याचा आपल्याला सिंपल सेंटेन्स कसा झालेला आहे, कपिल देव केम इन क्रिकेट टीम, पूर्ण सेंटेन्स लिहिल्यानंतर टू क्रिएट हिस्ट्री इन 1 डे क्रिकेट मॅच. अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं
आपण या इन्फिनिटिव्हचा उपयोग करून, इन्फिनिटिव्हचा अर्थच आहे की टू क्रियापदाच्या मूळ रूपापूर्वी टू लावणे, एवढं लक्षात. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, क्रियापदाचं जे रूप आहे मूळ रूप त्याच्यापूर्वी टू लावणे म्हणजेच इन्फिनिटिव्ह. आणि इन्फिनिटिव्हचा उपयोग करून काय करायचं असतं, सिंपल सेंटेन्स अशा प्रकारे बनवायचं असतं. तर पुढं आणखी एक्झाम्पल घेऊयात आपण. पुढचं एक्झाम्पल घ्या. पुढचं एक्झाम्पल, बाबा आमटे work with simple elements, work with simple elements. Baba Amte worked with simple elements. He wanted to produce remarkable effect. अशा प्रकारचा सेंटेन्स आपल्या या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर मग आता काय करायचंय, सेंटेन्स जे दिलेला आहे यामध्ये दोन सेंटेन्स आहेत. कोणते दोन सेंटेन्स आहेत पहा. पहिले सेंटेन्स वर लिहिले आहे आणि दुसरं खाली लिहिले आहे. बाबा आमटे वर्क विथ सिंपल एलिमेंट्स आणि दुसरं सेंटेन्स ही वॉन्टेड टू प्रोड्यूस रिमार्केबल इफेक्ट. अशा प्रकारे दोन सेंटेन्स दिले आहेत. यामध्ये सुद्धा बघा, पहिल्या वाक्यामध्ये बाबा आमटे काय आहे, सब्जेक्ट आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे. मग जो कॉमन पार्ट आहे तो काढून टाकून आपल्याला काय करायचं आहे, अनकॉमन जो पार्ट आहे एकत्र करायचा आहे. मग आता काय करायचं, पहिले सेंटेन्स जे आहे जशाच लिहा, बाबा आमटे वर्क विथ सिंपल एलिमेंट. आता या ठिकाणी काय करायचं, पहिलं वाक्य जसं लिहिलंय पण ही तर काढून टाकायचे, पण वॉन्टेड हे सुद्धा जे क्रियापद आहे काढून टाकायचे. आणि ज्या टूच्या पुढं जे सेंटेन्स आहे, कारण ऑलरेडी या ठिकाणी काय केलं, प्रोड्यूस ह्या क्रियापदाच्या अगोदर टू वापरले, तिथून पुढे जसे असते द्या, प्रोड्यूस रिमार्केबल इफेक्ट. अशा प्रकारे आपण दिलेलं सेंटेन्स जे आहे त्या दिलेल्या सेंटेन्सचा आपण जे दोन सेंटेन्स दिलेले आहेत त्या दोन सेंटेन्सचं साधं वाक्य बनवू शकतो किंवा तयार करू शकतो. पण कशाच्या आधारे आपण हे सेंटेन्स तयार केलं आहे, तर बाय युजिंग अन इन्फिनिटिव्हचा उपयोग करून आपण हे साधं वाक्य किंवा केवळ वाक्य बनवलेलं आहे. तर मग अशाच प्रकारे आणखी आपण पुढचं केवळ वाक्य सुद्धा कशा प्रकारे बनवतात हे सुद्धा अभ्यासूयात. पुढे घ्या, आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. जर तुम्हाला कसलंही समजा सेंटेन्स जर दिलं तर त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह कसं वापरायचं आणि साधं वाक्य कसं बनवायचं या हे चांगल्या प्रकारे लक्षात राहील. लिहा, she had to receive the patient. It was her duty. अशा प्रकारचा सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे. आणि या वाक्यामध्ये जर बघितलं आपण तर कॉमन पार्ट काय आहे पहा वाक्यामध्ये. शी हॅड टू रिसीव्ह द पेशंट हे पहिले वाक्य आणि इट वॉज हर ड्युटी हे दुसरं वाक्य. दोन वाक्यातील आपण जर पाहिलं सब्जेक्ट समानच आहे. कोणाबद्दल सर्व माहिती सांगत आहेत, तर तिच्याबद्दल माहिती आहे. मग या ठिकाणी सेंटेन्स आपण असंही करू शकतो. या ठिकाणी ऑलरेडी बघा अगोदर निरीक्षण करायचे वाक्यात जर
दिलेल्या वाक्याचं टू असेल ऑलरेडी दिलेलं म्हणजे व्ही प्लस टू प्लस व्ही वन असेल तर सहसा ते काय होतं इन्फिनिटी होत असतं. मग पहा या ठिकाणी हे वाक्य कसं होईल का इट वॉज हर ड्युटी हे वाक्य जशातच लिहायचंय. दुसरं वाक्य इट वॉज हर ड्युटी त्या पुढचं वाक्य हे या ठिकाणी काढून टाकून हे वाक्य जसंच लिहायचंय. इट वॉज हर ड्युटी टू रिसीव द पेशंट. इट वॉज हर ड्युटी टू रिसीव द पेशंट. अशा प्रकारचं या टूचा उपयोग करून किंवा इन्फिनिटीचा उपयोग करून आपण काय करू शकतो साधं वाक्य किंवा सिंपल सेंटेन्स बनवू शकतो. तर अशाच प्रकारे मग आणखी आपण कोणत्या पद्धतीने जे 5 आपण प्रकार या ठिकाणी अगोदर पाहिलेले आहेत तर साधं वाक्य बनवण्याचे त्यातला हा पहिला जो प्रकार आहे युजिंग बाय युजिंग अन इन्फिनिटिव्ह याचा आपण अभ्यास केलेला आहे. दुसरा प्रकार पाहूयात आता